फलंदाजीसाठी पहिला चेंडू घेऊन जाईल तुषार, सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज बाळा. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, एक सन्मान देतोय, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी संघाचा श्रीगणेशा होतोय. धावसंख्या 2. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तुषार, सामना करायला बाळा. सुंदर फटका बाळाच्या बॅट मधून, चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून जातोय सीमारेषा पार. हा येतोय बाळाच्या बॅट मधून पहिला चौकार. डीजे चेंडू सीमारेषा पार पोहोचवला. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण होतीये. चेंडू फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान एक धाव नक्कीच कंप्लीट केली गेली. या एका धावेनं धावसंख्या होते 7. प्रथम स्ट्राईकला येतोय नावाजलेला फलंदाज, अंडर-22 मध्ये खेळणारा प्रशांत दिनकर. षटकार चौकार मारण्यामध्ये माहीर. अनेक सामने त्याने आपल्या संघाला जिंकून दिलेत. पहिला चेंडू फेस करेल तुषारच्या गोलंदाजीचा. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानात प्रशांत. आता मात्र चेंडू जातोय गलीमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण होतीये. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या 7. साई मंदार यांचं आगमन होतंय आणि मयूर फडे यांचं सुद्धा आगमन होतंय. आमचे स्कोरर संदेश स्पोर्ट्स संघाचे एक धडाडीचे गोलंदाज. फुलटॉस चेंडू मिडॉनच्या दिशेनं जातोय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं धावसंख्या होते 8. षटक मार्गस्थ आहे पहिलं पिवंत षटक. धावसंख्या 8. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय उजव्या हाताचा फलंदाज बाळा. सामना करेल तुषारच्या गोलंदाजीचा. पाहूया काय कामगिरी करतोय बाळा मैदानाच्या आत. पुढचा चेंडू तुषार याचा बाळासाठी. सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. बाळाच्या बॅट मधून येतोय दुसरा चौकार. डीजे वर सुंदर फलंदाजी केली बाळानं. 2 चौकार आपल्या बॅट मधून. क्लासिकल चौकार पाहायला मिळाले सकाळचं सत्र. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रुपेश. सामना करेल प्रशांत दिनकर. आता मात्र पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही बॅटला स्पर्श झाला नाही. परिणाम निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रुपेश. सामना करेल प्रशांत. आता मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण करता येतं फलंदाज. या 2 धावांनी धावसंख्या होते 14. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ. 8 षटकांचा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू. चेंडू येतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रशांतच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. डीजे
धन्यवाद डीजे. दोन खणखणीत चौकार प्रशांतच्या बॅटमधून पाहायला मिळाले. या दोन चौकारांनी धावसंख्या होती 22 धावा. क्लासिकल चौकार लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. रुपेश सामना करेल. प्रशांत आता मात्र आक्रमक होतोय. दोन चेंडूमध्ये दोन चौकार ठोकलेत प्रशांतनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र वाईट चेंडू. पंचांचा इशारा येतोय. एक अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्या होतीये 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. रुपेश सुंदर फटका. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली गेली. थोडेसे फंबल होत आहेत क्षेत्ररक्षक. परिणाम 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होतीये 25 धावा. आणि परेश फळे राकेश पोट संघाचे एक धडाडीचे फलंदाज यांचं आगमन होतंय. त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. धावसंख्या होतीये 25. षटक मार्गस्थ दुसरं. चांगली फलंदाजी होतीये प्रशांतच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रुपेश प्रशांतसाठी. सुंदर फटका प्रशांतच्या बॅटमधून. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. प्रशांतच्या बॅटमधून येतोय हा तिसरा चौकार. डीजे बिनगडी बाद 29. सुंदर फलंदाजी प्रशांत आणि बाळा याकडून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय दर्शन. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय शिवप्रेमी शिरगाव संघाकडून दर्शन. आणि हरेश भेरे आमचे स्कोरर यांचं आगमन होतंय. स्वागत असेल चरवली प्रीमियर लीग 2021 मध्ये. पहिला चेंडू दर्शनाचा सामना करेल एक अनुभवी फलंदाज बाळा. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. खोलवर टप्प्याचा चेंडू गडी बाद. बाळा बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा गळायला लागतोय. बाळा बॅक टू द पॅव्हलियन. डीजे बाळाची जागा घेतोय बॅट्समन अतिश. छोटा पॅकेट बडा धमाका. पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा गळायला लावतोय दर्शन. पहिल्या चेंडूवर आपल्या संघासाठी धावून येतोय दर्शन. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज दर्शन. सामना करेल नवीन आलेला फलंदाज अतिश. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. सुंदर गोलंदाजी करतोय दर्शन. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच वाईट चेंडू. अवांतर एक धाव बोनसच्या स्वरूपात. धावसंख्या होती 30 धावा. षटक मार्गस्थ तिसरं. 8 षटकांचा सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दर्शन. सामना करेल अतिश. आता मात्र टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय चेंडू. निर्धाव चेंडू.
सुंदर गोलंदाजी करतोय दर्शन. छोटा पॅकेट बडा धमाका. नक्कीच वय वर्ष 17 असेल या गोलंदाजाचं. सुंदर फटका आतिशच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि रुपेश कोणतीही चुकी करत नाहीये. दुसरा आदरा बसतोय आतिशच्या रूपानं. अस्नोनी सांगाला डीजे. यॉर्करचा भेदक मारा क्रिकेटमध्ये एक ब्रह्मास्त्र मानलं जातंय. दरम्यान एक सिंगल, या सिंगलना धावसंख्या होती 31 धावा, 31 रन, लॉस ऑफ 2 विकेट. प्रथमतः स्ट्राईकवर येतोय भगवान, संघाचे कर्णधार. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत भगवान. पुढचा चेंडू दर्शनाचा भगवानसाठी. एक अनुभवी फलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लाजवाब गोलंदाजी दर्शनची. 2 गडी बाद करून फक्त 2च धावा खर्च केल्या या स्पेलमध्ये दर्शनना. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. धावसंख्या होतीये 31 धावा, 2 गडी बाद 31. 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल वैभव. चौथं षटक घेऊन येतोय वैभव. स्ट्राईकवर आहे प्रशांत आणि नॉन स्ट्राईकवर एक अनुभवी फलंदाज, संघाचे कर्णधार स्वतः भगवान बांगर. अजूनही मयूर दिनकर सारखा एक धडाडीचा फलंदाज पॅव्हलियन मध्ये आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली गेली. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होती 33 धावा. आमचे उत्कृष्ट स्कोरर हरेशजी भेरे आणि केतन फडे यांचं आगमन होतंय. व्यासपीठावर विराजमान व्हायचंय चिरवली सुपर किंग्सचे उपकर्णधार, धडाडीचे फलंदाज केतन फडे. जाऊया मैदानात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज वैभव. सामना करेल प्रशांत. पुन्हा एकदा वाईट चेंडू. सूरज फडे यांचा इशारा येतोय वाईट. या एका धावेनं धावसंख्या होतीये 34 धावा, 2 गडी बाद 34. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय वैभव. सामना करेल प्रशांत. आता मात्र सुंदर फटका प्रशांतच्या बॅट मधून. चेंडू जातोय आणि उत्कृष्ट झेल म्हणता येईल. गडी बाद होतोय. 3रा हादरा बसतोय टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाला. प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. बॅक टू द पॅव्हिलियन. त्याची जागा घेतोय एक हार्ड हिटर फलंदाज मयूर दिनकर.
आता मात्र मैदानावर दाखल होतोय. धावसंख्या होती आहे धावसंख्या 34 धावा. षटक मार्गस्थ आहे चौथं. पुढचा चेंडू वैभव याचा भगवानसाठी अनुभवी फलंदाज. सुंदर फटका गलीमध्ये जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावले 34 धावा. 3 गडी बाद. टायगर स्पोर्ट्स अर्सनल संघाची धावसंख्या 34. सुंदर गोलंदाजी करतोय वैभव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भगवानसाठी. आता मात्र चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेनं. दर्शन देते हजर. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होती आहे 36. 36 रन. लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. वैभवच्या षटकातील चौथं षटक मार्गस्थ. सकाळचं सत्र चेरवली प्रीमियर लीग वर्ष 5वं. अध्यक्ष प्रवीणजी फरडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. तालुक्यातील एकमेव स्पर्धा जी सलग 5 वर्ष खेळवली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय वैभव. सामना करेल बॅट्समॅन भगवान. पुढचा चेंडू भगवानसाठी. आपटलेला चेंडू. चांगला समाचार घेतोय भगवान. चेंडू जातोय स्वीपरच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली गेली. चेंडू फील्ड होईल. थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होती आहे 38 धावा. अजूनही काय चेंडू शिल्लक. वैभवच्या षटकातील षटक मार्गस्थ चौथं. धावा झाल्यात 38. सुंदर फटका. आता मात्र चेंडू नक्कीच फरार होतोय 4 धावांसाठी. पण सूरज फड यांचा इशारा येतोय चौकार. डीजे. मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज दर्शन. ज्यानं मागच्या षटकामध्ये 2 गडी बाद करून केवळ 2च धावा खर्च केल्या होत्या. आणि समोर बॅट्समन मयूर दिनकर. षटकार चौकारांचा बादशाह मानला जातोय. मयूर दिनकर हरिओम शहापूर संघाकडून खेळणारा फलंदाज मयूर दिनकर आज मात्र आपल्या गावासाठी गावाच्या अस्मितेसाठी लढतोय. संघर्ष करतोय. पहिला चेंडू फेस करेल दर्शनच्या गोलंदाजीचा. पाहूया पहिला चेंडू दर्शनाचा सामना करेल बॅट्समॅन षटकार चौकारांचा बादशाह मयूर दिनकर. रिवर्सचा प्रयत्न यावेळेस सक्सेसफुल. पॉवरफुल. वंडरफुल. चेंडू सीमारेषा पार. मयूरच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. डीजे.
मयूर. आता मात्र नक्कीच निर्धाव चेंडू. गोलंदाज कमबॅक करतोय दर्शन. धावसंख्या होतीये 48 धावा, 48 रन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दर्शन. सामना करायला बॅट्समॅन मयूर. आता मात्र एक चोटी धाव. या एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या होतीये 49 धावा, 49 रन. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय संघाचा कर्णधार भगवान. सामना करायला दर्शनच्या गोलंदाजीचा. मागच्या सामन्यामध्ये मागच्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती दर्शननं. पुढचा चेंडू दर्शनाचा भगवानसाठी. आता मात्र एक स्कूप करण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे 49 धावा, 3 गडी बाद. टायगर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 49. 1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. आता मात्र गडी बाद होतोय. बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. भगवान बॅक टू द पॅव्हलियन. डीजे. षटकार चौकारांचा बादशाह मानलं जातंय अर्जुन दिनकर मैदानावर दाखल होतोय. डावखुरी आताचा फलंदाज. अनेक सामने त्याने आपल्या संघाला जिंकून दिलेत. तोच मयूर आणि अर्जुन मैदानावर दाखल. सुंदर गोलंदाजी करतोय दर्शन. आतापर्यंत 3 गडी बाद करण्यात यश आलंय दर्शनला. पुढचा चेंडू दर्शनाचा सामना करायला डावखुरी आताचा फलंदाज अर्जुन दिनकर. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. पहिला चेंडू आणि गडी बाद होतोय. बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक हातात विसावतोय चेंडू. 5वा हादरा बसतोय टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाला. डीजे. टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाची धावसंख्या झाली 49 धावा. मयूर अजून मैदानामध्ये आहे. नक्कीच आशा असतील आपल्या पाठीराख्यांना मयूरकडून. जोपर्यंत मयूर मैदानावर नक्कीच 80+ धावा होतील यात काही वाद नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज तुषार आणि 12 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र आपल्या संघासाठी पुन्हा एकदा धावून येतोय. 6वं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 6वं षटक घेऊन येतोय गोलंदाज तुषार. सामना करायला मयूर. षटकार चौकारांचा बादशाह मानलं जातंय मयूरला. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा मानस होता. चेंडू काही बॅटच्या टप्प्यात आला नाही. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तुषार. सामना करायला राईट हँड बॅट्समन मयूर. सुंदर फटका मयूरच्या बॅट मधून. चेंडू नक्कीच जातोय सीमारेषा पार. षटकार. डीजे.
धावा. सुंदर फलंदाजी मयूरच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार लगावलेत मयूरनं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तुषार. सामना करेल मयूर दिनकर. का षटकार चौकांत बादशाह मानलं जातंय याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय मयूर आपल्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तुषार. सामना करेल मयूर. आतापर्यंत धावसंख्या झाले 55 आणि गडी बाद झालेत 5. सामना चालू आहे टायगर स्पोर्ट्स असणारी विपक्ष शिवप्रेमी शिरगाव. पुढचा चेंडू. आता मात्र एक सन्मान देतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जातीये. या एका धावेनं धावसंख्या पुढे गेली 56 धावा. 56 रन. लॉस ऑफ 5 विकेट टायगर स्पोर्ट्स असनोली. स्ट्राईकवर येतोय अनिल. खूपच सामन्याचा अनुभव ज्याच्याकडे. आज मात्र आपल्या संघासाठी फलंदाजीची धुरा सांभाळतोय अनिल दिनकर. पुढचा चेंडू तुषाराचा. एक सन्मान देतोय चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषेजवळ. दर्शन तिथे हजर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू फील्ड होल थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होतीये 58 धावा. 6वं षटक मार्गस्थ तुषारचं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल तुषार. अनिलसाठी रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय दर्शन. एकच धाव मिळालेल्या चेंडूवर. या एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या होतीये 59. 59 रन. लॉस ऑफ 5 विकेट. 59 धावा धावफलकावर लागल्यात. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल या 6व्या षटकातील. सामना करेल बॅट्समन मयूर दिनकर. पुढचा चेंडू तुषार याचा मयूरसाठी. आपटलेला चेंडू. चेंडू जाईल नक्कीच. चेरुबाप्पा देवाला सलामी देणारा मयूरच्या बॅटमधून येतोय हा 3रा षटकार. डीजे सर याचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्ले. 7वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. किती धावा जमा करण्यात यश येईल टायगर फोर्स असणारी संघाला. पाहूया मैदानाच्या आत काय कामगिरी करतोय मयूर आणि अनिल. धावसंख्या झाली आतापर्यंत 65 धावा. 65 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट. जे चेंडू अवेलेबल आहेत ते चेंडू मिळतील. अन्यथा नवीन चेंडू देण्यात येईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. जे चेंडू अवेलेबल असतील ते नक्कीच दिले जातील. नाहीतर नवीन चेंडू देण्यात येईल. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होतोय निखिल. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज निखिल. सामना करेल बॅट्समन अनिल दिनकर. पहिला चेंडू फोलटा चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. नक्कीच एक धाव कंप्लीट केली जातीये. या एका धावेनं धावसंख्या होतीये 66 धावा. आता मात्र स्ट्राईकवर येतोय मयूर दिनकर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. सामना करेल निखिलच्या गोलंदाजीचा मयूर. पाहूया किती धावा जमा करण्यात यश येते मयूरला. आता मात्र
पंचाचा इशारा येतोय. थर्ड अंपायर सॉफ्ट डिसिजन इज अंपायर सॉफ्ट डिसिजन आउट. अंपायर कटसाठी की एल बी डब्ल्यू धन्यवाद. डिसिजन इज पेंडिंग. सामना चालू आहे टायगर स्पोर्ट्स असनोली विपक्ष शिवप्रेमी शिरगाव. डिसिजन इज पेंडिंग आहे. आतापर्यंत 3 षटकार आले होते मयूरच्या बॅटमधून, परंतु पायचीतची अपील केली जाते. डिसिजन इज पेंडिंग. आणि आमचे लाडके कॉमेंटेटर दत्तात्रय फर्डे सर व्हाईट्स ऑफ डोलखाम यांचं आगमन होत आहे. Decision is pending. Third umpire decision is pending. Decision is pending आहे. Decision is not out. Leg stump missing. एक धाव नक्कीच या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात आमचे स्कोरर हरजी भेरे. धावसंख्या होती आहे 67 धावा, 67 रन, लॉस ऑफ 5 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. निखिल बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सामना करेल. अनिल फुलटॉ चेंडू एक सन्मान देतोय. थोडं फंबल होत आहे क्षेत्ररक्षक. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. या एका धावेनं धावफळ पुढे सरकलं. धावसंख्या होतीये 68 धावा, 68 रन. आता मात्र स्ट्रायकवर येतोय मयूर दिनकर. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. पुढचा चेंडू निखिल याचा सामने करेल मयूर. आपटलेला चेंडू, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मयूरच्या बॅटमधून चौथा षटकार. डीजे
74 रन्स, 74 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आतापर्यंत. तुम्ही मयूर दिनकरला चेंडू आपटू शकत नाही, परिणाम नक्कीच तुम्हाला त्या चेंडूवर दिसून येईल 6 धावांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. निखिल सामना करायला बॅट्समॅन मयूर दिनकर. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून देतोय स्टेटच्या दिशेनं. हा येतोय मयूरच्या बॅटमधून 5वा षटकार. डीजे धावांनी धावसंख्या भरकन वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 80 या अंकेवर. आतापर्यंत मयूरच्या बॅटमधून 5 षटकार आलेत. बत्तीस या धावसंख्येवर खेळतोय मयूर 5 षटकारांच्या जोरावर. पुढचा चेंडू निखिल सामना करायला मयूर. आता मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, खूपच खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चेंडू फरार होईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मयूरच्या बॅटमधून पहिला चौकार. डीजे सामना करेल अनिल. रुपेश टू अनिल. नक्कीच समोर फलंदाज आहे मयूर. सिंगल काढून देणं गरजेचं. आता मात्र वाईट चेंडू पंच सूरज पडण्याचा इशारा येतोय. एक अवांतर धाव. या एका अवांतर धावेनं धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या होतीये 85 धावा, 85 रन्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल रुपेश. आता मात्र एक सन्मान देतोय चेंडूला. एक सिंगल काढून देतोय मयूर दिनकरला. या एका धावेनं धावसंख्या होतीये 86 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि गडी बाद होतोय अनिलच्या रूपानं. पिंटूजी एवाले यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत अस्नोली संघाला. पिंटूजी गव्हाळे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय अस्नोली संघावर. एक प्रेरणा देता येत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रुपेश. सामना करेल मयूर. आता मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूरच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. डीजे
आत्ता मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे 91 धावा. शेवटचं षटक. 37 धावांवर खेळतोय मयूर. 13 चेंडू 37 धावांवर वैयक्तिक. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. रुपयाच्या षटकातील पुढचा चेंडू मयूरसाठी. वाईट चेंडू आणि चौकार येतोय. एकूण धावा 5. एक बोनसच्या स्वरूपात या धावा कप जोडल्या जातील. या 5 धावांनी धावसंख्या होतीये 96. 96 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. सामना करेल मयूर. सुंदर फटका. चेंडू जातोय स्वीपरच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा अपयशी ठरतोय. फलंदाज गडी बाद होतोय. वैभवच्या रूपानं हादरा बसतोय अस्लोनी संघाला. डीजे मधून येतोय हा तिसरा चौकार. धावसंख्या होतीये 101. 102 धावांचं भलं मोठं आव्हान शिवप्रेमी शिरगाव संघासमोर. डीजे
बाळासाहेबजी ठाकरे यांच्या माध्यमातून खांद्याला खांदा देऊन ठाणे जिल्ह्याची संपूर्ण धुरा ज्या महान पुरुषांनी आपल्या खांद्यावर घेतली, सन्माननीय आदरणीय लेटश्री आपण आनंदजी दिघे साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून क्रिकेट विश्वामधील धर्मवीर चषक ज्या ज्या ठिकाणी धर्मवीर चषक झाले, स्वतः बाळासाहेब ठाकरे अगदी त्या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहायचे. परंतु हा ठाण्याचा ठाण्या वाघ, ज्या ठाण्याच्या ठाण्या वाघाने पूर्णपणे संपूर्ण क्रिकेट विश्वाला, आपल्या टेनिस विश्वाला एक वेगळं वळण दिलं, तेच वळण देण्याचं कार्य चेरवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून डीजे मास्टर खूप सुंदर म्युझिक आपण लावलं आणि आठवणींना उजाळा दिला. जय भवानी शील विपक्ष जय स्पोर्ट्स शिवनेर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये येण्याची कृपा करावी. जय भवानी शील विपक्ष जय स्पोर्ट्स शिवनेर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. तत्पूर्वी जाऊया पहिल्या इनिंगचा पूर्वार्धात. जर बघितलं आपण पहिल्या इनिंगची जर पूर्वार्धात आपण बघितलं तर एकंदरीत 8 षटकांमध्ये तब्बल 100 पार झाली आणि 101 धावेंची गरज आहे शिवप्रेमी शिरगाव संघाला. टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाने ज्या खेळाडूच्या जीवावर संपूर्ण 100 धावा पार केल्यात तो खरा टायगर, तो खरा आहे अस्नोलीचा टायगर मयूर दिनकर. कारण मित्रांनो, जो पहिल्यांदा बॅटिंगला येतो आणि तो बॉलिंगला येतो, असे टेनिस विश्वामधील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विचार केला तर मनोज प्रभाकर असे भारतीय खेळाडू होते की जे ओपनिंगला यायचे आणि ओपनिंग बॉलिंग देखील करायचे. शीळ संघाचे कर्णधार आणि शिवनेर संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस मध्ये येण्याची कृपा करावी. त्वरित श्याम फळे, श्याम फळे चला टॉस का बॉस मध्ये येण्याची कृपा करावी. चांगली मॅच आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळेल. 101 धाव्यांचं खूप मोठा डोंगर आहे आणि तो डोंगर पार करण्यासाठी सचिन चोरगे अँड कंपनीला खूप चांगलं खेळावं लागेल. सचिन चोरगे ऑन स्ट्राइक. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू ऑन साइडला, क्या बात आहे, क्लास दाखवलाय सचिन चोरगे. पहिल्या चेंडूवर ऑन साइडला टर्न करतोय, टॉस करतोय, टक करतोय अलॉंग दी कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत सचिन चोरगेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर आलाय. या ठिकाणी नेत्रदीपक क्लासिक क्रिकेटचं सौंदर्यात्मक चौकार येतोय. क्या बात आहे. ऑफिशियल स्कोरर आमचे हरजी बेरे सांगतायत 4 धावा. पहिल्या चेंडूवर आक्रमण, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आणि चांगली बॅटिंग सचिन चोरगेच्या माध्यमातून. स्टार्स खूप जबरदस्त आहे. ओ क्या बात आहे, स्वतःवर विश्वास. हा फटका दिलशान नंतर मी म्हणेल हा पेटंट कोणाच्या नावावर केला असेल तर सचिन चोरगेच्या नावावर. कारण अगदी जर बघितलं तर हा फटका ते कधी मिस करत नसतात. इतकं रात्रंदिवस प्रॅक्टिस करतात त्या फटक्याची. पूर्णपणे मी म्हणेल हा फटका त्यांच्याकडून कधी मिस होत नसतो. पॅडल स्वीप अफलातून सचिन चोरगे ब्रँडेड चौकार. या फटक्यावरला मी सचिन चोरगेचंच नाव देणार. कारण दिलशान अगदी असे बसत नसायचे, फक्त गुडघा टेकायचे, परंतु पूर्णपणे यष्टी अडवून पूर्णपणे अगदी जर बसून इतकं जबरदस्त पॅडल स्वीप खेळू शकतो सचिन चोरगे. एकमेव बॅट्समॅन असलेल्या टेनिस विश्वामधील हा फटका एक्झिक्यूट करू शकतो. व्हॉट अ क्लासिक चौकार. 4 धावा बॅक टू बॅक, दुसरा चौकार. 8 धावा ऑफर करून किती झाल्यात. चांगली बॅटिंग, सेन्सिबल स्टार्ट. पुन्हा एकदा बसले तर परत फटका फसलाय आणि या ठिकाणी सचिन चोरगेला जावं लागेल. मयूर दिनकर टायगर आहे आणि या वेळेस फसवलं गेलं. या वेळेस सचिन चोरगेला फसवलं गेलं. एक शीळ संघाचे कर्णधार चला टॉस का बॉस मध्ये यायचंय. शीळ संघाचे कर्णधार शीळ संघाचे कर्णधार चला
सगळ्यात मोठा ब्रेक थ्रू या ठिकाणी पाहायला मिळालाय. सचिन चोरगे मॅन इन फॉर्म या ठिकाणी तंबूच्या आशाला परतलेत. मयूरने चेंडू वळवला, अगदी बघितलं तर स्लोवर वन बॅकअप दी हँड स्लोवर वन पाहायला मिळाला. जर गती दिली असती तर कदाचित चेंडू टॉसचा कार्यक्रम होतो या ठिकाणी. या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे शील्ड संघाने आणि प्रथमतः फुलोलींचा चेंडू होता. क्या बात आहे, चांगला फुलोलींचा चेंडू वापर केला, ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. 1 धाव मिळेल. या 21 धावेने धावसंख्येला आकार 9 धावा धावफलकावर. पहिल्या फलंदाज ज्याच्या माध्यमातून 2 चौकार आले होते तो तंबूच्या आशाला परतलाय. तदनंतर संपूर्ण जबाबदारी असेल जॉन्टीवर. जॉन्टी हा देखील अतिशय जबरदस्त खेळाडू आहे, खूप क्लासिक फलंदाज आहे, 360 फलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. सातत्याने त्याची कामगिरी लफ करायला गेले होते, दूरवरनं खेळायचा प्रयत्न केला होता परंतु बॅटवर कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. सातत्याने जर बघितलं तर आज खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामधील रिकी खाडे सरांचा देखील मेसेज या ठिकाणी आलाय, ते त्यांना देखील आपण मिस करतोय. रमेशजी शिंदे महाराज यांचा देखील मेसेज आलाय, त्यांच्या देखील शुभेच्छा आल्यात. आणि सातत्याने बघितलं तर जे माझे संवेद असायचे पहिल्या दिवसापासून तर थेट दिवस क्रमांक 7वा दिवस हे म्हणजे सोनवणे सरांचा देखील या ठिकाणी मेसेज शुभेच्छा आलेल्या आहेत. तर साधारण पाहिलं तर संपूर्ण समालोचन या शहापूर नगरीमधील सगळे समालोचकांनी CPL साठी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील आम्ही मंडळाकडनं आभारी आहोत. असंच प्रेम राहू द्या. प्रवीणजी फडे साहेबांवर प्रेम राहू द्या, या चेरोली प्रीमियर लीगवर प्रेम राहू द्या आणि या मूळतः या क्रिकेटवर प्रेम राहू द्या. तुमची सेवा अमूल्य आहे, अशी साथ देत राहा. या प्रेरणेनेच ही पंढरी उभी झाली. दुसरं षटक, पहिला चेंडू, फुलोलींचा चेंडू ऑन साइडला. क्या बात आहे, परफेक्ट मिड ऑफ दी फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑन साइडला चेंडू मिड विकेट झोन मध्ये येतील 4 धावा. क्या बात आहे, 13 धावा धावफलकावर. धावसंख्या अतिशय वेगाने या ठिकाणी भरकन पोहोचते 13 धाव्यांवर. अशीच गरज आहे कारण 101 धावा 12.50 ची सरासरी हवी आहे. आणि अशा वेळेस एकंदरीत विचार केला तर अशीच बॅटिंग करावी लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह, क्या बात आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये, चेंडू सीमा रेषा पार, चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. शील्ड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय शिवनेर हर्स्पोर्ट शिवनेर संघाला. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी गणेशच्या बॅट मधून, वक्रतुंडाच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल असेल आणि कठीण झेल करून घेतलाय बाळा दिनकर. पुढे गेले होते परंतु शेवटच्या मोमेंटला झेल पकडला गेला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. परंतु झेल कठीण करून घेतला होता बाळा दिनकर यांनी, अगदी स्वतःला बॉडी स्ट्रेच करून पुढे गेले होते. त्यानंतर दोन्ही हात पॅरलल पद्धतीने पाठीमागे जाऊन झेल पकडलाय. कठीण झेल करून घेतला, सोपा झेल कठीण करून घेणं, परंतु झेल घेणं हे फार महत्वाचं होतं. गणेश 2 चौकार, ज्याप्रमाणे सचिन चोरगे 2 चौकार मारून बाद झाले, त्यानंतर गणेश देखील परतलाय. सातत्याने हा दुसरा फलंदाज बाद होतोय. गुड बॉलिंग, गुड पीस ऑफ बॉलिंग पाहायला मिळते. सातत्याने जर बघितलं तर जो चांगल्या फॉर्म मध्ये आलेला बॅट्समन जर परतला त्यानंतर नवीन येणाऱ्या बॅट्समनवर तीच जबाबदारी वाढत असते आणि किंबहुना तो प्रेशर देखील वाढतो आणि त्या प्रेशर मध्येच कदाचित चुकी होत असते. 17 धावा धावफलकावर 2 फलंदाज बाद झालेत.
सर्व जबाबदारी असेल सतीश आणि निखिलवर. ओ शॉर्टपिच चेंडू होता, पुल केलाय, फटका फसलाय, झेल असेल आणि झेल देखील सुटलाय. जॉन्टीचा झेल महागडा ठरू शकतो कारण मॅचला कलाटणी देणारा फलंदाज जॉन्टी असू शकतो, कारण जॉन्टीकडे ती क्षमता आहे. इतका सोपा झेल अगदी बघितलं तर मिड विकेट झोनवर आले होते, थोडं दूरवर जरी होते परंतु चेंडूवर पोहोचले होते आणि असा झेल अगदी जर बघितला तर व्हायलाच पाहिजे होता. ज्या बॉडी लँग्वेज मध्ये क्षेत्ररक्षक आले होते झेल होणं गरजेचं होतं पण तो झाला नाही. ओ सरळ बॅटल ऑफ केलाय, पुन्हा एकदा संधी आहे आणि क्या बात आहे. हा आहे खरी असनोलीचा टायगर, हा आहे खरी शहापूर टेनिसचा बादशाह. मयूर दिनकर बॅटिंग बॉलिंग अँड वन्स अगेन इन फिल्डिंग डिपार्टमेंट ऑल ओव्हर 100%. 100 नंबरी सोनं या ठिकाणी धावून आलाय. बाळा दिनकर साठी धावून आला मयूर दिनकर. बॅक टू द पॅव्हिलियन. शीळ संघ आणि शिवनेर संघ, शीळ संघाचे कर्णधार आणि शिवनेर संघाचे कर्णधार बॉल चॉईस साठी यायचंय आपण. चला लवकरात लवकर बॉल चॉईस साठी आपण यायचंय. दोन्ही कर्णधार विनंती असेल बॉल चॉईस साठी त्वरित आपण यायचंय. जय भवानी शीळ संघ आणि हर स्पोर्ट्स शिवनेर संघ, दोन्ही संघाच्या संघानाकडे विनंती असेल आपण बॉल चूज करण्यासाठी चॉईस साठी यायचंय. हो शॉर्टपिच चेंडू होता, बॅकफुटला गेले, जंटली पुश केलंय, फक्त टॅप केलंय. एकदा मिळेल. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 20 धावा. 20 धावा धावफलकावर अंकित झाल्या 2 षटकामध्ये. प्रति षटकामागे जर एकंदर विचार केला तर 12.10 ची सरासरी हवी आहे. शील्ड संघाचे कर्णधार, चला बॉल चॉईस साठी आपण यायचे. शील्ड संघ शील्ड संघाचे कर्णधार आपण बॉल चॉईस साठी यायचे. लास्ट कॉल आहे. अनिल दिनकर पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. एक अगदी जर बघितलं तर मीडियम पेसर असून देखील ज्यांच्यामध्ये थोडासा स्पिन बॉलिंग देखील टच पाहायला मिळतो. लेग ब्रेक चांगला पाहतात, ऑफ ब्रेक देखील करतात. गती जरी कमी असेल परंतु दोन्हीकडे वळवण्याची क्षमता असलेला हा जादूगर आहे. तो बॉलिंग मार्कवर येतोय. नेहमीच आपल्या संघासाठी खूप संकटमोचक ठरतो. ज्या वेळेस विकेट्स हवे असतात त्यावेळेस विकेट्स देणं आणि इकॉनॉमिकली बेस्ट बॉलर आहे. शॉर्टपिच चेंडू होता, पूल केला निखिल, एक धाव मिळेल. चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड. यावेळेस काऊकॉर्नर झोनमध्ये स्वतः मयूर आले आणि मयूरचं शोल्डर खूप स्ट्रॉंग आहेत, परिणामी 2 धाव मिळणार नाहीत. 22 धावा धावफलकावर. 101 धाव करायची जिंकण्यासाठी. 102 धावा करायचे. 22 झाल्यात म्हणजे अजूनही 80 धाव्यांची गरज आहे. 80 धाव्यांची गरज आहे आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. खूप चांगली बॅटिंग करावी लागेल.
ओ शॉर्ट पिच चेंडू, क्या बात है, क्या बात आहे. नजाकत, क्लास, ओनली क्लास याला म्हणू शकतो. अगदी जर बघितलं तर छोट्याशा बॅकलिफ्टने फक्त स्टिअर केलं. चेंडू फाईन लेग झोन मध्ये यावेळेस पाहायला मिळाला. पॅडल स्विपचा एक अफलातून नजराणा. डेलिस्कोप दिलशन अगदी अशाच पद्धतीने खेळायचे, त्याच पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला आणि फाईन लेग झोन मध्ये अगदी चेंडू वेगाने 4 धाब्यांसाठी. वन मोर क्लासिक इम्प्रोव्हायझेशन फटका पाहायला मिळतोय. 4 धाबा येतील डीजे. वैभवशाली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अशीच बॅटिंग करावी लागेल कारण सातत्याने धावा खूप हवेत. विकेट्स गेल्यात आणि विकेट गेल्यानंतर जो दबाव येतो दबाव पूर्णपणे न घेता फाईट करायची. स्लोवर वन, यावेळेस फटका फसलाय. मयूर आलेत, झेल असेल आणि क्या बात आहे. फॅब डुप्लेसिस स्टाईलने स्वतःला सावरलं आणि काय झेल पकडला गेलाय. जबरदस्त झेल पाहायला मिळाला. आफ्रिकन स्टाईलने हा झेल पकडलाय. अँड वन मोर विकेट इज डाऊन. वैभव शुड बी बॅक टू दी पवेलियन. शकले नाही, हाईट खूप होती आणि सगळ्यात महत्वाचा फिरकीचा हा गोलंदाज जर बघितला तर फिंगर रोल केले होते, फिंगर मोड केला होता. फिंगर रोल करून अगदी चेंडू थोडासा स्लोवरून पाहायला मिळाला आणि परिणामी फलंदाज बाद झालेत. हलकासा टच पाहायला मिळतोय. क्या बात आहे. स्टंपवरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये कोणत्या प्रकारची संधी नाहीये. अनिल दिनकरला खेळणं इतकंही सोपं नाहीये कारण सातत्याने अनिल दिनकरने सातत्याने आपल्या संघासाठी संकट मोचन म्हणून गोलंदाजीच्या दृष्टीने चांगली कामगिरी केली. परिणामी जर बघितलं तर एक चेंडू शॉर्ट पिच होता, त्यानंतर सगळे चेंडू त्यांनी हवेमध्ये स्लोवर वन बॅकअप दी हँड डिलिव्हरीज पाहायला मिळाल्यात आणि परिणामी सातत्याने चांगली बोलिंग होते. हा थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता परंतु स्टंपवरनं पूर्ण ट्रॅव्हल होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज दोन्ही वेळा शफल झाले, जास्त शफल झाले. चेंडू चांगला आहे, फलंदाजी अजूनपर्यंत या फलंदाजाची अजून चांगली झालेली नाही, परंतु हे विसरून डॉट चेंडू जितके खेळणार हे विसरून त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण धावा जिंकण्यासाठी हवेत 102 धावा. 26 धावा दाखल का बर. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, संधी असेल. वन मोर विकेट इज डाऊन. डेफिनेटली द बॅट्समन शुड बी बॅक टू द डगआउट. मिड विकेट झोन मध्ये एक चांगला झेल पकडला. ज्या क्षेत्ररक्षकाने एक झेल सोडला होता त्यांनी दुसरी संधी गमावली नाही आणि या संधीचं सोनं केलं. वन मोर विकेट इज डाऊन. डेफिनेटली आता मात्र सिच्युएशन खूप क्रुशियल झाले. डीजे या षटकात एकंदरीत विचार केला तर 3 षटकामध्ये धावसंख्या झाली धावफलकावर 26 धावा. या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 9 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 11 धावा प्रशांतने खर्च केल्या आणि तिसरं षटक अनिलने काय हाताळलंय 6 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्यात. मयूर फुलटा चेंडू ऑन साइडला, प्लेसमेंट चांगली आहे परंतु एलिव्हेशन नसल्यामुळे आज झेल होईल. क्या बात है, क्या बात है. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 झेल पकडले गेलेत क्षेत्ररक्षकाकडनं. अर्जुन दिनकर, क्या बात है अर्जुन. कुरुक्षेत्रावरील तो अर्जुन जर बघितला तर कौरवांना पूर्णपणे नडला होता
आणि अगदी जर पाहिलं तर पाण्यामध्ये पाहून माशाचा डोळा फोडणारा अर्जुन आज मात्र मयूर दिनकरला धावून आलाय. 2 झेल पकडले गेले त्याच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी मयूर दिनकर, जबरदस्त. ज्याला आज स्पर्श करतील त्या स्पर्शाने आज सुवर्ण बनेल इतकं जबरदस्त परिस्पर्श पाहायला मिळतोय. पूर्णपणे गोल्ड इज गोल्ड. एव्हरग्रीन अस्ट्रोलीचा टायगर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सचिन जोरगे परतल्यानंतर, जॉन्टी परतल्यानंतर ही जबाबदारी रुपेश्वर होती, तो देखील परतलाय, वैभव परतला. आता मात्र परिस्थिती कठीण झाली. या परिस्थितीमधून कोण संकटमोचक ठरेल? विकेट जरी गेल्यात परंतु धावा काढाव्या लागतील, कारण सामना नॉकआउट पद्धतीनेच या ठिकाणी चालतोय. कारण 3 पैकी 2 मॅच जिंकायचे. पहिली मॅच जर जिंकले तर एक पॉझिटिव्ह स्टार्ट मिळतो. ओ प्लेइंग अँड मिस, स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. आणि पहिलीच मॅच जर अपयश आलं तर कदाचित मानसिकता बदलते आणि नशीब, लक फॅक्टर हा देखील क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो. फुलटॉस चेंडू होता, सर बॅटल ऑफ केलाय. क्या बात आहे, काय परफेक्ट टायमिंग. गोळी बंदुकीतून गोळी जशी निघते अगदी त्या पद्धतीने हा फटका बॅट मधून निघाला आणि सरळ चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अगदी मधून व्ही शेप मध्ये विराट स्टाईलने हा फटका फिनिश केला गेलाय. 4 धावा येतील, चौकार. ग्रेट बॅटिंग, चांगली बॅटिंग. 30 धावा होता. अगदी जर बघितलं तर वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहलीची आठवण करून दिली. शॉर्ट पिच चेंडू होता, कट करायला गेले. लाईन चांगली होती, क्विकर रन होता. अतिशय वेगाने बीट झालेत, धाव येणार नाहीये. स्लोवर वन आणि क्विकर वन हे मयूरचं क्षेपणास्त्र आहे. क्विकर वन चेंडू हवेमध्ये असेल, पॉइंट मध्ये चेंडू जातोय, फील्ड केला जाईल गल्लीमध्ये. बाळा दिनकर स्वतः आहेत. 31 धावा दाफल कव्हर. 102 धावा करायचे, 31 झाल्यात आतापर्यंत. फलंदाज बाद झालेत, 6 फलंदाज बाद झालेत. सचिन बाद झाले, सतीश बाद झाले, त्यानंतर गणेश बाद झाले, निखिल बाद झाले, वैभव बाद झाले आणि रुपेश बाद झालेत. प्रत्येक खेळाडूने चौकार मारले. सचिनने देखील 2 चौकार मारले, त्यानंतर बाद झाला. गणेशने देखील 2 चौकार मारले आणि त्यानंतर तो बाद झाला. जॉन्टी 2 धावेवर परतलेत. आज सतीशने नाराज केलं, जॉन्टीने नाराज केलं. एकशे 2 धाब्यांची गरज असताना प्राथमिक स्वरूपाचे जे अनुभवी फलंदाज होते त्यांना खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं. कारण जर खेळपट्टीवर राहिला, काल आपण बघितलं तर शिवाजी बेरे असा एक योद्धा, लढवाई होता, शेवटपर्यंत राहिला. 2 मॅच फ्लॉप, तिसरी मॅच सुपर हिट, ब्लॉकबस्टर हिट, 50 मारली आणि आपला क्लास दाखवला आणि बॉस बनला त्या मॅचचा. अगदी त्या पद्धतीने. म्हणून तर मी म्हणतो खेळपट्टीवर राहणं गरजेचं असतं. धावा येतच असतात. अर्जुन थांबू शकत नाहीये. मिड विकेट झोन मध्ये येतील या ठिकाणी 4 धावा. चेंडू हाताला ब्रश करून चिरबप्पा देवाला सलामी देणारा चौकार येतोय. 4 धावा, चौकार.
बात है प्लेइंग एंड मिस. छत्तीस धावा धावफलकावर. हरेश जी बेरे खूप चांगलं कार्य करतायत. अनिल राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता. क्या बात आहे, क्या बात आहे. काय क्लासिकल फटका बाहेर मिळतोय. ऑन साइडला टर्न केलं आणि चेंडू बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे क्विकर वन ला ओळखलं आणि यावेळेस पक्ष दिशा दिली. त्या दिशेला अंतर होतं, गती होती आणि चेंडू इतका वेगाने लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा मिळतील. चांगली बॅटिंग. 40 धावा धावफलकावर डीजे. हो यावेळेस लॉफ केलंय. संधी असेल परंतु झेल होणार नाही कारण वाईड होते, खूप वाईल्डिश होते. लॉंग ऑफला खूप डीप मध्ये असल्यामुळे हा झेल होऊ शकला नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड होतोय. 2 धावा मिळतील. 60 धावांची गरज. 42 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग करतो रियाज. हो स्वतःला टर्न केलंय. अर्जुन मांगर वेगाने, अर्जुन दिनकर वेगाने येतील. 2 धाव मिळतील. गुड बॅटिंग. 1-2 इज ऑलवेज बेटर दॅन 0. आणि अशा पद्धतीने रियाज खूप चांगली बॅटिंग करतोय. प्रयत्न करतोय. प्रयत्न. इम्रान खान नेहमी म्हणतात की डोंट गिव्ह अप, ॲब्सोल्युटली डोंट गिव्ह अप अंटिल यू विल नॉट सक्सीड. प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न सोडू नका, कधी होप सोडू नका. कधीही परिस्थितीला सामोरे जाताना परिस्थिती किती कठीण असेल हार मानू नका. कारण जो जीवनामध्ये हार मानतो तो कधी विजयी होत नसतो. आणि विजयी होण्यासाठी तर नेहमीच मी म्हणेल प्रयत्न करणं हे गरजेचं असतं. आणि प्रयत्न करणारा हा कधीच पराभूत झालेला नसतो. त्याचं प्रयत्न त्या ठिकाणी कमी पडत असतात परंतु त्या प्रयत्नातून प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणा एक दिवस त्याला सह्याद्री पर्वताच्या उंचीवर नेऊन ठेवू शकते. म्हणून मी म्हणत असतो की प्रयत्न करा, यश तुमच्या पाठीशी आहे, यश तुमच्या जवळच आहे. फक्त ते करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी सातत्याने खूप चांगली कामगिरी करा. आणि चांगली कामगिरी करतोय. संघर्ष चालू आहे, संघर्षपूर्ण सामना. फुलटो चेंडू नो असेल आणि क्या बात है, या नो वर हवाई सफर चेंडू सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड लॉंग लेग, वाईल्डिश लॉंग लेग सीमारेषा पलीकडे हा येतोय षटकार. हा आहे धनाका. कारण या दणदणाक्यावर धडधडतोय सगळ्या सचिन चोरगे टीमचं भवितव्य. कारण या षटकारांनी संजीवनी दिली. धावसंख्या धावफलकावर 51 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी हवेत अजूनही 51. डीजे संधी 51 धावा धावफलक अंकित झाल्यात. हो लाईन चेक करावी लागेल. मिस करतायत, धाव होणार नाहीये. वाईड असेल, फ्री हिट. 52 झाल्यात. 50 धाब्यांची गरज. फ्री हिट आहे. यावेळेस स्लोवर रन होता, पुढे आले होते, पदला ते दाखवलं होतं परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं. अनिल दिनकरकडे कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा मिळतील.
54 धावा फलकावर. 48 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6वं षटक चालू आहे. 48 धावा. जितके डॉट चेंडू जातील तितकी मॅच कठीण होईल, कारण धावफलक सजणं गरजेचं आहे आणि धावा जिंकण्यासाठी खूप हवेत. 48 तब्बल धावा हवेत. ऑल ऑफ केलाय. संधी असेल, झेल असेल आणि झेलबाद. फलंदाजला जावं लागेल. आता मात्र ही मॅच कठीण झाली. इथून जिंकणं म्हणजे इतिहासच घडला जाईल. 1 मोर विकेट इज डाऊन. डीजे त्यांच्या माध्यमातून ही टीम चांगली उभारली गेली आणि 2015 नंतर अस्नोली संघ इतका चांगला उदयास आलाय की सातत्याने मयूर दिनकर सापडला. आवेश शेख नाही आहेत, त्यानंतर ते जर असते तर अजून टीम त्यांची स्ट्रॉंग झाली असती. अविनाशजी दिनकर नाही आहेत, परंतु चांगली टीम बनवली भगवानजी बांगर यांनी. अनिल दिनकर आणि भगवान बांगर यांनी संपूर्ण टीम उभी केली. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर वाईड असेल. 55 धावा फलकावर. 47 धाव्यांची गरज. हो, पूर्ण स्टंप दाखवले होते. ऑफ स्टंप वर आले होते. अक्रॉस लाईन खेळले. पॅडवर चेंडू रॅफ होते, परंतु स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस गोलंदाजांनी. 56 धावा फलकावर. 46 धाव्यांची गरज आहे. एक धाव गेली तर अस्नोली संघाला काही वाईट वाटणार नाहीये, किंवा त्यांचं नुकसान देखील होणार नाहीये. प्लेइंग अँड मिस. डॉट चेंडू. जितके डॉट चेंडू येतील तितक्या आशा संपुष्टात येतील, कारण प्रत्येक डॉट चेंडूवर आस्किंग रन रेटचा जो भार आहे तो वाढतोय. स्लोअर वन. क्या बात आहे. काय बोली केली जाते. डायरेक्ट हिट. नॉट आउट असेल. धाव कंप्लीट झाले. एकेरी धावेने धावसंख्येला आकार. 57 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी अजूनही 45 ला 45 धाव्यांची गरज आहे. आस्किंग रन रेट खूप वाढलाय आणि चेंडू शिल्लक राहिलेत फक्त आणि फक्त 13 चेंडू. 13 चेंडू मध्ये 45 धावा. जे प्रत्येक षटकामध्ये आता जर एकंदरीत 13 मध्ये तुम्हाला 22 ते 23 धावा एका षटकात काढाव्या लागतील. शॉर्टपिच चेंडू पूल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. चेरवली एक्सप्रेस आमचे अंपायर निर्देशित करतायत. सूरज फडे. इट्स अ मॅक्सिमम. ओहो, now this is the time of batting power play. P2 is started. Batting power play घेतलाय. Umpire Emanjit Tavde is showing that this is the time of the second power play. Now the batsman should be go for the big hit, because every over they needed at least 19.50 in per over. Totally 12 balls required, 39 runs. An 8 wicket fall. 7 wicket. Almost lost by Sachinji Sorge and team. Let's see the remaining batsmen. If they are going for the big hit and they executed well according to the plan, then definitely it will be chance for the win. 39 धावा. 12 चेंडू 39 धावा. 12 चेंडू मध्ये 39 धावा अशक्य काहीही नसतं. पहिला चेंडू क्विकर होता, परंतु लाईन बाहेरून होती. वाईड असतील.
38 धावेची गरज. 12 चेंडू 38 धावा. 19 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये पाहिजेत. क्विकर होऊन होता. पाडवा चेंडूवर ॲप होतोय. इम्पॅक्ट इनलाईन नव्हती. स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. आउट ऑफ दी लेग स्टंप अगदी आपण पाहू शकतो. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. 37 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 37 धावा. समीकरण बदलतंय. 11 चेंडू 37 धावा. ह्या वेळेस बिग हिट येणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर धावा येणं गरजेचं आहे. भगवानजी बांगर सातत्याने गोलंदाजाला सांगतायत की कशा प्रकारे बॉलिंग केली पाहिजे. पीस ऑफ बॉलिंग. क्विकर ऑन होता. सरळ लॉफ केला. डी परिक्षेत्रक्षक असतील. लॉंग ऑफला एकच धाव. 36 धाव्यांची गरज. 36 धाव्यांची गरज. फक्त 6 षटकार मारायचे. भिवंडीच्या भाषेमध्ये 10 गेंदों में सिर्फ 6 छक्के लगाना है. 10 चेंडूमध्ये 6 मारायचे. ही त्यांची भाषा असते अगदी. कारण आपण जर बघितलं तर पुण्याच्या एकदा वाईट टाकला जातोय. वाईट टाकणं एकंदरीत चांगलं नाहीये असनोली संघाच्या दृष्टीने. परंतु तरी देखील मॅच कंट्रोल आहे त्यांच्या हातामध्ये आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये. एक धावेनी मॅच जिंकणार नाहीये. ओव्हर थ्रो 5 धावा येतील. 5 धावा. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खराब थ्रो पाहायला मिळाला. गरज नव्हती. गरज नसताना केलेली धडपड ही आयुष्य संपवण्यासाठी देखील कारणीभूत ठरू शकते. ही मॅच संपवण्यासाठी देखील कारणीभूत ठरू शकेल. गरज होती का या प्रश्नाचं उत्तर त्या गोलंदाजाला आणि विकेट किपरलाच माहिती असावं. 5 धावा मिळतील सचिन चोरगे टीमला आणि 5 धावेने धावसंख्येला या ठिकाणी संजीवनी प्राप्त होते. धावसंख्या धावफलकावर 72 धावा बॅट्समनच्या नावावर. ओव्हरथ्रो किती महागडा ठरू शकतो हे देखील पाहायला मिळेल. परफेक्ट मिडल. झेल होईल का? झेल नाही होणार. 2 धावा मिळतील. लॉंग ऑफला अगदी नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड होता. बराच वेळ हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक वाईड होते. खूप दूर होते. लॉंग होते. अगदी लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर झोन पासून लॉंग ऑफ पर्यंत आले होते. झेल झाला नाही. 2 धावा मिळतील. 74 धावा धावफलकावर. लॉफ केलाय. झेल असेल. चेंडू फ्लाय झालाय आणि स्वतः विकेट किपर येऊन झेल पकडतायत. गुड कॅच. गुड कॅच. 1 मोर विकेट जाऊन 8वा फलंदाज बाद होतोय. रियाजने 28 धावा काढून एक हाती किल्ला लढवला आणि काय बॅटिंग केली रियाज. चांगली बॅटिंग करून हा योद्धा लढवय योद्धा तंबूच्या आशाला परततोय. आज जर सतीश असते सचिन जर राहिले असते तर खूप मजा आली असती. परंतु ही मॅच रियाजने खूप चांगली रंगवली. कौतुक करेल रियाजचं मी. खूप चांगली बॅटिंग. रिव्हर्स क्या बात आहे. सुईमधून धागा पेरावा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू फरार. डीप दरम्यान झोन मध्ये येतील. क्लासिक 4 धावा चौकार. भागाचं नाव मोठं करतायत हे देखील विसरता कामा नये. प्लेइंग अँड मिस. डॉट चेंडू म्हणजे मॅच मधून संघासाठी ना आपल्या चेसिंगच्या दृष्टीने खराब
प्रदर्शन पाहायला मिळेल, कारण या ठिकाणी प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर वाढवेल. 24 धावा हवेत, 5 चेंडू 24 धावा. भगवान बांगर अनुभवी गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट या ठिकाणी पाहायला मिळाला आणि गॅप सिलेक्शन चांगलं होतं. 20 धाव्यांची गरज, 4 चेंडू 20 धावा. मॅच अजूनही आहे, मॅच अजून आहे. जोपर्यंत हा फलंदाज शेवटपर्यंत राहील, 4 चेंडू जर चांगल्या पद्धतीने खेळून काढले, 4 चेंडूवर जर 20 धावा आल्या तर 100 पार करणं, चेस करणं हा या मैदानावरील या CPL मधील चेसिंगचा पहिली संधी असेल किंवा रेकॉर्ड असेल, कारण चेस 100 आतापर्यंत चेस झालेली नाहीये या CPL 2021 मध्ये. 2 ते 3 टीम्सनी करायला आणलं होतं परंतु झालेलं नाहीये. संधी आली होती या ठिकाणी. चार चेंडू 20 धावा. ओ डॉट चेंडू, संधी गमावली, फलंदाजाने संधी गमावली. 2 चेंडू डॉट खेळले गेले. 24 धाव्यांची गरज असताना 2 चेंडू डॉट, म्हणजे आता 3 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज. 18च येतील, जर तिन्ही षटकार मारले तर 18च येतील. लॉफ केलाय, एक धाव मिळेल. दुसऱ्या वेळी प्रयत्न असेल. गॅप सिलेक्शन चांगला आहे. फुटबॉल फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाऊ शकला नाहीये, परंतु औपचारिकता राहिली. आता मात्र औपचारिकता इथून सामना जिंकणार नाहीये. स्वतः भगवान बांगर यांनी ही जबाबदारी पेलवली आणि चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली आणि परिणामी मॅचमध्ये आणलं. कारण 24 धावा देखील होत नाही, परंतु जर 2-2, 3-3 चेंडू डॉट खेळले गेले, इम्प्रोव्हायझेशन सचिन चोरगे स्टाईलने खेळायला गेले होते, परंतु सचिन चोरगे यांचा क्लास वेगळा आहे आणि हा बॅट्समन नवीन आहे, परंतु चांगला प्रयत्न केला होता. औपचारिकता राहिले. चांगल्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळाल्या. तर चांगले खेळाडू, रियाज सारखा एक फलंदाज चांगला उभरता सितारा पाहायला मिळालाय. म्हणजे नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित सचिन चोरगे त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतात. स्विच हिट करायला गेले, विकेट किपर मिस होत आहे. 4 धावा मिळतील. मॅच जिंकले.